चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहत आहोत। आतापर्यंत 2 ते 9 पर्यंतच्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत, अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये। 2 ते 11 पर्यंतच्या कसोट्या एकाच व्हिडिओ मध्ये मी बनवल्या होत्या, परंतु खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी काय केलं, छोटे छोटे व्हिडिओ बनवले। तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि सहज समजेल म्हणून छोटे छोटे, म्हणजे प्रत्येक कसोटीचे 2ची कसोटीचा एक व्हिडिओ, 3चा पण प्रत्येक कसोटीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईन। आता 10ची कसोटी अत्यंत सोप्या भाषेत कमीत कमी वेळामध्ये आपण पाहूया। ज्यांना 2ची कसोटी माहित आहे, 2ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। तसेच 4 आणि 8ची पण कसोटी आपण पाहिली, संख्येतील अंक पाहतो एकक दशक शतकचे। तसंच 10ची पण कसोटी आहे। 10ची कसोटी काय आहे, संख्येतील पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल, 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो। सोपी कसोटी एकदम। पहा, सांगा संख्या किती आहे, 250। या संख्येला आता तुम्ही डोळे बंद करून सुद्धा सांगू शकता, या 250 ला 10 ने निशेष भाग जातो की नाही? जातो। का जातो? कारण या संख्येच्या एकक स्थानी यांच्या अंकांची बेरीज करायची का हो? नाही। अंकांची बेरीज कोणत्या कसोटीसाठी करतात? 3ची आणि 9ची। लक्षात आलं आपल्याला? आणि 10ची कसोटी 10 ने निशेष भाग जातो की नाही पहा, त्यासाठी काय करायचं, एकक स्थानी 0 हा अंक असेल तर। आणि 5ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5। परंतु 10ची कसोटी काय आहे, या संख्येला 10 ला निशेष भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी फक्त आणि फक्त 0 हा अंक आहे का नाही पाहायचा। जर असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो। डोळे झाकून भाग घालू शकतो आपण, इथे डायरेक्ट घालू शकतो। इथलं 0 कटलं, हे 0 कटलं, कितीचा भाग बसला? 25। किंवा अशा पद्धतीने 10 1 10, 10 ने 2 ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, पुढचा एक अंक घेतला, 25 झाले, 10 2 20, किती उरले? 5। 25 मधले 20 गेले, किती उरले? 5। 50 झाले, 10चा पाढा 50 येईपर्यंत 10 5 किती आलं उत्तर? 25। काही उरलं का? नाही, उरलं नाही, म्हणजेच 10 ने निशेष भाग गेला। समजलं की नाही समजलं? आता आणखीन एक उदाहरण बघूया। 2691 या संख्येला 10 ने निशेष भाग जातो की नाही? का नाही? आपण डोळे झाकून सांगू शकतो, कारण या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे। आपल्याला किती पाहिजे? 10 ने, अंकिता 10 ने निशेष भाग जाण्यासाठी या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक पाहिजे? 0 पाहिजे, परंतु इथं 1 आहे, म्हणजे या संख्येला 10 ने निशेष भाग जात नाही। भाग जातो परंतु निशेष जात नाही, म्हणजे काहीतरी बाकी उरते। आलं लक्षात? आता आणखीन एक उदाहरण पहा। सांगा, या संख्येला 10 ने निशेष भाग जातो की नाही? जातो। डोळे बंद करून सांगू शकता, का बरं जातो? कारण या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 0 आहे। म्हणून या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो। ही आपली 10ची कसोटी आहे। सोपी आहे की अवघड आहे? सोपी। आवडली की नाही आवडली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चला वर्गातील मित्रांना शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढच्या सर्व ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आता आपण या ठिकाणी थांबूया।